नमस्कार मंडळी, अलकाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला तोंडलीची सुकी भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे। त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर चला आपण सुरुवात करूया। तर मी ही पाव किलो तोंडली घेतलेली आहे। तोंडली जरा मोठी आणि वाकडी तिकडी आहे, तुम्ही व्यवस्थित बघून घ्या। कोवळी अशी तोंडली घ्यायची आहे। तर ही मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तर ही कशी कट करायची तेही मी तुम्हाला दाखवते। तर ही मोठी आहे तोंडली, त्याच्यामुळे मी आधी त्याचे मागचे आणि पुढचा भाग कापून घ्यायचा आहे आणि मधून अशी कट करायची आहे। तर थोडीशी लालसर दिसते, तर तशी तोंडली आपल्याला घ्यायची नाही आहे, कारण त्याच्यामुळे भाजी आपली अशी चिकट होते। तर बघूया आपण दुसरी तोंडली कशी निघते ती। तर ही मधून अशी कट करायची। जे दोन तुकडे केले, पांढरी शुभ्र आहे, मग बरोबर मधोमध चीर देऊन त्याचे बारीक बारीक काप करून घ्यायचे आहेत। अशी कट करा, किंवा तुम्हाला जर असं काकडीसारखं आपण काकडीचे कसे स्लाईस करतो असे गोल स्लाईस करून जरी केली तरी तीसुद्धा भाजी छान होते, तसं जरी केलं तरीसुद्धा। पण मी नेहमी अशी उभेच कापून घेते तोंडली, तर मला अशी आवडते म्हणून मी अशी कट करते। तुम्ही गोलसुद्धा कट करून ही भाजी करू शकता। तर अशा पद्धतीने मी सगळी तोंडली आता कट करून घेते। आणि तोंडली कोवळीच असावी, जास्त जून असेल ना तर ती भाजी म्हणजे पटकन शिजत पण नाही, आणि भाजी खाताना त्या बिया आपल्या दाताखाली लागतात। तर अशी कोवळी तोंडली असेल तर खूप छान असते, खायला पण चवीला पण छान लागते। तर अशा पद्धतीने मी सगळी तोंडली कट करून घेते। बघू शकता कट करून झालेला आहे। जास्त मोठे पण नाही, जास्त बारीक पण नाही तुकडे केलेले आहेत। तर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे। आलं लसूण ठेचून घेतलेलं आहे। अर्धा टोमॅटो घेतलेला आहे। कोथिंबीर घेतलेली आहे। आणि माझ्याकडे ओलं खोबरं नव्हतं म्हणून मी सुकं खोबरं मिक्सरला लावून घेतलेलं आहे। फोडणीसाठी जिरं, मोहरी, घाटी मसाला आहे, गरम मसाला, हळद आणि हिंग हे घेतलेलं आहे। तर आता गॅस पेटवते, कढई ठेवते गॅसवरती। कढई गरम झाली की एक पळी तेल घालायचं आहे। तेल पण आपण चांगलं तापू द्यायचं आहे। मोहरी टाकायची, आधी मोहरी चांगली तडतडू द्यायची, मग जिरं टाकायचं। आता तेल जरा जास्त तापलेलं आहे, त्याच्यामुळे मी आलं आणि लसूण ठेचलेलं ते टाकते, आणि नंतर हिंग टाकेन, कारण हिंग जर आधी टाकलं तर ते करपून जाईल। हिंग टाकून घेते। आता हा बारीक कट केलेला कांदा तोही टाकून घ्यायचा आहे लगेच। आता कांदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे, कलर चेंज होईपर्यंत गुलाबी रंगावरती चांगला आपला कांदा परतून घ्यायचा आहे। तर बघू शकता कांदा आपला व्यवस्थित परतून झालेला आहे। आता याच्यामध्ये टोमॅटो बारीक चिरलेला आहे तो घालायचा आहे, आणि टोमॅटोसुद्धा कांद्यासोबत परतून घ्यायचा आहे व्यवस्थित। आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालते। तुम्ही भाजी टाकल्याच्या नंतर मीठ घातलं तरीसुद्धा चालेल, कारण कोणाकोणाला भाजी बघून अंदाज येतो, तर मला अंदाज आहे म्हणून मी आधी टाकते। तुम्ही नंतर मीठ टाकलं तरीसुद्धा चालेल। आता आपला टोमॅटो व्यवस्थित मऊ करून घ्यायचा आहे। आपला टोमॅटो पण मस्त मऊ झालेला आहे। याच्यामध्ये हळद टाकते, गरम मसाला, घाटी मसाला मी 1.5 चमचे घेतलेला आहे। आता हे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आपल्याला तेलामध्ये। मसाले परतून झाले की याच्यामध्ये आपण बारीक कट केलेली तोंडली ती ॲड करायची आहे। आता हे तुम्हाला जास्त कोरडं वाटत असेल तर थोडंसं पाण्याचा हबका मारला तरीसुद्धा चालेल, आणि झाकण जर एकदम व्यवस्थित पॅक असेल तर ही वाफेवरतीच भाजी आपली शिजते, पाणी पण टाकायची गरज भासत नाही। तर हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला। आता हे सगळं मिक्स झाल्याच्यानंतर झाकण ठेवून आपण भाजी शिजवून घेऊया। मध्ये मध्ये चेक करायचं भाजी शिजली आहे की नाही ते। तर बघूया आपण भाजी शिजलेली आहे का।
तोंडली आपली मस्त शिजलेली आहे। आता हे खोबरं आपण बारीक करून घेतलेलं आहे ते टाकायचं आहे त्याच्यामध्ये आणि हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। आता याच्यावरती झाकण ठेवून आपण एक वाफ काढून घेऊया। बघू शकता आपली तोंडलीची भाजी मस्त तयार झालेली आहे। जास्त वाळ पण शिजवायची नाही आहे। आता वरून कोथिंबीर घालायची आहे। सगळं एकजीव करून घेऊया। तर मंडळी आपली तोंडलीची भाजी तयारच झालेली आहे, बघू शकता। तर या जेवायला ताट तयार आहे। ज्वारीची भाकरी आहे, वरण भात आणि मस्त गरमागरम अशी तोंडलीची भाजी। तर या जेवायला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। जेवणासोबत आंब्याची फोड पण आहे बरं का। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार आहे। धन्यवाद।